नुकतीच महाराष्ट्रातील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवरती नामनिर्देशित सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. पण आपल्याला प्रश्न पडला असेल की उज्ज्वल निकम तर निवडणूक हरले होते, म्हणजे नामनिर्देशित सदस्य हे नेमकं प्रकरण आहे काय? तर तेच आज आपण समजून घेऊया. तर राज्यसभेवरती नामनिर्देशित सदस्य म्हणून 12 सदस्यांची नेमणूक करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. संसदेची 2 सभागृह आहेत, त्यातील एक लोकसभा आणि दुसरं म्हणजे राज्यसभा. लोकसभेतले सर्व सदस्य हे प्रत्यक्ष निवडणुकीतून निवडून आलेले असतात, तर राज्यसभेतल्या एकूण 250 सदस्यांपैकी 238 सदस्य हे विधानसभा सदस्यांनी केलेल्या मतदानातल्या अप्रत्यक्ष निवडणुकीतून निवडून येतात. तर उरलेले 12 सदस्य हे राष्ट्रपती साहित्य, कला, समाजकारण, राजकारण या क्षेत्रातील 12 जण तज्ज्ञ व्यक्तींना राष्ट्रपती सदस्य म्हणून नियुक्त करतात. यांनाच नामनिर्देशित सदस्य असं म्हटलं जातं. मग ही गोष्ट फक्त राज्यसभेवरच होते का? तर नाही. ज्या ज्या राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे त्या विधान परिषदेच्या एकूण सदस्य संख्येच्या 1/6 सदस्य हे राज्यपाल याच क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींना सदस्य म्हणून नियुक्त करतात. या सगळ्या नियुक्त्या अशासाठी केल्या जातात की ह्या सर्व व्यक्ती ज्या असतात ह्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ असतात, मान्यवर असतात. त्यांचा फायदा, त्यांच्या अनुभवाचा फायदा हा देशाला, राज्याला व्हायला पाहिजे, यासाठी या नियुक्त्या केल्या जातात आणि अशी तरतूद संविधानात केली गेली आहे.